नमस्कार, मी पंजाब डक. 15ला येईल तर 16ला येणार नाही, 17ला येईल तर 18ला येणार नाही. असं करत करत काय होईल, या 18-19 तारखेपर्यंत हे पावसाचं वातावरण असंच राज्यभर विखुरलेलं स्वरूपाचं भाग बदलत पडत राहणार आहे. मग राज्यात मान्सूनचा पाऊस परत करीत दाखवणार आणि शेतकऱ्याच्या पेरण्या कधी होणार. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी पहिल्यापासूनच म्हटलं होतं की यावर्षी 3 टप्प्यामध्ये पेरण्या होणार. एक टप्पा राहील 7 ते 14 जूनचा. तर 7 ते 14 मध्ये काही भागामध्ये इकडं केजच्या पलीकडे तिकडे काही भागात जिथं जास्त पाऊस पडला तिकडे पेरण्या सुरू झाल्या, त्यांचे फोन देखील आले. इकडे सातारा, सांगली, कोल्हापूरकडे देखील ते सोयाबीन तिकडे देखील काही भागामध्ये पेरण्या सुरू झाल्या, लागवडी सुरू झाल्या. पण काय झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये की आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये पाऊस सगळीकडे पोहोचत नाही. मग राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं की 3 टप्प्यामध्ये जे दुसरा टप्पा आहे तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 20 जून ते 30 जून मध्ये, म्हणजे 20 जून पासून ते 30 जूनच्या दरम्यान राज्यात एक पाऊस येणार आहे. पण तुम्हाला सांगतं ते मान्सूनचा पाऊस काय होतोय, दरवर्षी मुंबईकडून येतो आणि यावेळेस काय म्हणजे शॉर्टकट मार्गानं इकडून नागपूरकडून काही येईल, इकडून कर्नाटककडून येईल, असा कर्नाटक तेलंगणातून येईल आणि त्याच्यामध्ये मात्र पण परतीचा पाऊस त्या वर्षी जास्त होतो. म्हणून हे जांभळीच्या झाडाचे संकेत आहेत. म्हणून हे ते एक देखील शेतकऱ्याला सांगू इच्छितो. म्हणजे जांभळीला जांभळं खूप लागले की त्या वर्षी परतीचा पाऊस जास्त पडतो. सरासरी इतका पडतो पण पिकं चांगले होतात, मालामाल शेतकरी होतो. म्हणून जितके जास्त जांभळं लागले तितका शेतकरी मालामाल होणार, असं संकेत त्या जांभळाच्या झाडानं दिलेला आहे. एक शेतकऱ्याला सांगतो दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, पाऊस येणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या लागणार आहेत. म्हणून